ओम गम गणपतये नमहा. सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आत्ता आम्ही आलो आहे गणपतीपुळेला. तर तुम्हाला मंत्र म्हटल्यावर लगेच कळलंच असेल तर कुठे आहे. तर इथं पण मस्त छान असं वातावरण होतं, गर्दी काही नव्हती आणि आम्ही मस्त दर्शनासाठी गेलो. आणि दर्शन बारीला काही जास्त मोकळंच होतं दर्शन. आणि मस्त असं बाप्पांचं दर्शन घेतलं. बाप्पांचं दर्शन घेतल्यावर मध्ये काही मोबाईल अलाउड नव्हता. आम्ही बाहेर आल्यानंतरच शूट घेतलं आणि छान असं मस्त सुंदर असं दर्शन झालं. साईडने ना मस्त पाण्याच्या झुळझुळा आणि अशा धबधब्यांचा इतका छान मस्त आवाज येत होता. आणि मंदिराचा परिसर खूप असं मस्त प्रसन्न फ्रेश वाटत होता. आणि जवळच समुद्राचा किनाऱ्यावरती ज्या लहरी जे वातावरण जे होतं ना, तर ते खूप भारी वाटत होतं. इथं त्यानंतर दर्शन झाल्यानंतर बाहेर आलो आणि इथं अशी छोटी छोटी मस्त मातीची भांडी होती. तर मस्त छोटे छोटे कप आणि हळदी कुंकाचं स्टँड, भाजी बनवण्यासाठी आपल्याला जे छोटंसं असं लागतं ना भांडं, तसं पण भांडं होतं. आणि अशा मस्त मस्त वस्तू होत्या. ह्या अशा ज्या वस्तू आहे ना त्या आपल्याला तीर्थस्थळीच भेटता. थोडे राहता, रेट कमी जास्त राहता, पण मग छान वाटतं, मस्त त्या बघायला छान वाटतं. आणि आपल्याला कसं एवढ्या लांबून या वस्तू आणणं म्हणजे घरी येईपर्यंत व्यवस्थित येता का नाही, त्यामुळे आम्ही फक्त बघत चाललो आणि एक दोनच वस्तू खरेदी केल्या. त्यानंतर इथं हा स्वामींचा फोटो दिसला. स्वामींचा फोटो पाहिजे होता, मग तो स्वामींचा फोटो घेतला. आणि त्यानंतर इथं एक बंदूक घेत होतो आम्ही. तर लहान बाळासाठी बंदूक पाहिजे होती आमच्या शौनकसाठी. तर म्हटलं चला, त्याच्यासाठी काहीच खेळणी घेतली नाही तर दुसरा काय घेणार खेळण्यासाठी. तर म्हटलं चला बंदूकच बघू. इतके छान छान मस्त बाप्पांची मूर्ती होती. असं गाडीमध्ये असं समोर लावायला पण इतक्या सुंदर अशा छोट्याशा मस्त मूर्ती होती. आणि इथं ही बंदूक घेतली. आणि बंदूक घेतल्यानंतर आहे ना मग तिथून निघालो आम्ही. थोडाफार प्रसाद घेतला. प्रसाद पण जास्त नाही घेतला आम्ही, सगळीकडून फिरून फक्त एकच खडीसाखरेचंच पॅकेट घेतलं. आणि जास्त प्रसाद कसं अजून भरपूर प्रवास करायचा होता आम्हाला, अजून भरपूर फिरायचं होतं. बाहेर आलो त्यानंतर समुद्राचा असा आनंद घेतला मस्त. यावेळेस आहे ना समुद्र किनाऱ्यावर बीचला जाण्यासाठी बंदी होती. मग आम्ही लांबूनच समुद्राचा मस्त लाटा लहरी एकदम मस्त बहरून गेलं होतं. आणि बघा तुम्ही कोणी इथं आला आहे का गणपतीपुळेला, मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही लागलो आहे पुढच्या प्रवासाला. तर चला, सगळं हा प्रवास जो आहे ना तर मस्त समुद्राच्या किनारीला लागूनच होता. आणि आमची गाडी पण तिथूनच जात होती आणि खूप भारी वाटत होतं. असा हा आनंद मी पहिल्यांदाच घेतला. तर चला, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.